वास्तुशांती पूजा का करतात? आपल्या प्रत्येकाच्या घराखाली आजही राक्षस राहतो का? फार वर्षापूर्वी जेव्हा देव आणि दानव यांच्यामध्ये नेहमी युद्धे होत असत, तेव्हा अंधकासूर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने स्वर्गावर आक्रमण केले. या राक्षसाला हरवण्यासाठी भगवान शिव यांनी त्याच्याशी भयंकर युद्ध सुरू केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. प्रचंड शक्ती आणि ऊर्जा वापरल्यामुळे भगवान शिव अत्यंत थकले. याच श्रमातून आणि क्रोधातून त्यांच्या कपाळावर घामाचे मोठे थेंब जमा झाले. युद्धभूमीवर भगवान शिवाच्या कपाळातून घामाचा एक थेंब थेट पृथ्वीवर पडला. ज्या क्षणी तो थेंब पृथ्वीला स्पर्शला, त्याच क्षणी त्यातून एक अतिविशाल, विक्राळ आणि अतिशय भुकेलेला पुरुष जन्माला आला. हा पुरुष इतका मोठा होता की त्याने संपूर्ण जागा व्यापली आणि तो भयावह दिसत होता. या पुरुषाला प्रचंड भूक लागलेली होती. जन्मताच त्याचे पृथ्वीवरील सर्व काही खाण्यास सुरुवात केली. वनस्पती, प्राणी आणि मनुष्य, तो जो काही समोर येईल ते खाऊ लागला. त्या पुरुषाचा विध्वंस पाहून पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. त्याचे हे राक्षसी कृत्य पाहून सर्व देव चिंतेत पडले. अखेरीस ब्रह्मदेव यांच्या नेतृत्वाखाली इंद्रदेव, वरुण, यम आणि अनेक इतर देवे, प्रमुख देवतांनी मिळून त्या महाकाय पुरुषाला नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. सर्व देवतांनी त्या महाकाय पुरुषाला खाली दाबले आणि त्याला भूमीवर उपडा पाडले. अनेक देवता त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर बसले आणि त्यांनी त्याला तिथेच कायमचे जमिनीत दाबून टाकले. देवांखाली दाबल्यामुळे त्या पुरुषाला खूप वेदना झाल्या. त्याने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि रडून विचारले, मी तुमच्या अधीन आहे, पण मी इथे कायमचा असाच दाबलेला राहणार का? माझे स्थान काय असेल? त्या पुरुषाची व्यथा पाहून ब्रह्मदेवाने त्याला वास्तुपुरुष हे नाव दिले आणि त्याला वरदान दिले, हे वास्तुपुरुषा, तू आजपासून पृथ्वीवरील प्रत्येक भूमीमध्ये आणि घरामध्ये वास करशील. जो मनुष्य कोणतीही भूमी खरेदी करेल, नवीन घर बांधेल किंवा घरात प्रवेश करेल, त्याने सर्वप्रथम तुझी पूजा आणि शांती करावी. जो मनुष्य तुला संतुष्ट न करता नवीन घरात प्रवेश करेल, जो तुझी पूजा करणार नाही, त्याचे घर अपूर्ण राहील, त्याचे जीवन कष्टदायक होईल आणि त्याला शांती मिळणार नाही. पण जो मनुष्य विधीपूर्वक तुझी पूजा करेल, त्याचे घर नेहमी सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्याने भरलेले राहील. याच पौराणिक कथेमुळे वास्तुपुरुषाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याला शांत ठेवण्यासाठी, तसेच घराला त्याच्या आसुरी प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी आणि भूमीतील सर्व दोष दूर करण्यासाठी नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांतीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली.